दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिन बगूर नगर परिषद व अंश सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करताना शहराच्या विविध भागातून वृक्षदिंडी काढण्यात आली। व नगर परिषद नवीन मार्केट जवळ वृक्षारोपण करण्यात आले। बगूर नगर परिषद बगूर तर्फे मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी पर्यावरण दिन साजरा करताना 5 मुद्द्यांबाबत माहिती दिली। जसं प्रत्येक व्यक्तीने 2 वृक्षांचं रोपण करून संवर्धन केलं पाहिजे। RRR या तत्वाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे। पाण्याचा जपून वापर केला पाहिजे। सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। आपण पुनर्वापर कसा केला पाहिजे याच्याबद्दल दुसरी गोष्ट मी अशी सांगेल की पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर करायचा आहे किंवा पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा किंवा त्यापासून पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून आपण सायकलचा वापर करायचा आहे किंवा पायी जर ज्या ठिकाणी आपण पायी प्रवास म्हणजे गावातच जर आपल्याला प्रवास करायचा आहे तर पायी जर तो प्रवास शक्य असेल तर पायी करायचा आहे किंवा सायकलने जिथे शक्य असेल 5 ते 10 किलोमीटरचा अंतरावर तर आपल्याला। वसुंधरेप्रती संवर्धन करताना माझी वसुंधरा शपथ शहर समन्वयक गोरख भालके यांच्या मार्फत सर्व अधिकारी व कर्मचारी, नागरिक अन सोशल वेलफेअर फाउंडेशनचे सदस्य, अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे शिक्षक व विद्यार्थी यांना देण्यात आली। वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन। या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन। मी या देशाला। शपथ घेतल्यानंतर मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। नंतर नगर परिषद अधिकारी सिद्धेश्वर मुळे, पल्लवी सूर्यवंशी कार्यालयीन अधीक्षक, रोशन उगले सहाय्यक रचनाकार, गोरख भालके शहर समन्वयक, चित्रा भवरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसंच भजनी मंडळ बगूर, नितीन करंजकर डायरेक्टर, अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूट, अक्षय कानडे, हितेश पाटील, मंगेश निकम यांनी सर्वांनी वृक्षारोपण केलं। सदर कार्यक्रमास बगूर नगर परिषद, मोहन गायकवाड कर विभाग, शेख सर मिळकत विभाग, तिवडे सर बांधकाम विभाग, देवगिरे मॅडम, सर्व अधिकारी व कर्मचारी, अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते।